नमस्ते विद्यार्थी. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण मंथन प्रकाशनची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 त्यामधील बुद्धिमत्ता या भागातील प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर पाहूयात. 26वा प्रश्न काय आहे पहा. 26वा प्रश्न आहे, न र दा व त या अक्षरसमूहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाच्या पहिल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता, असं विचारलेलं आहे आपल्याला. मग आपण काय करायला पाहिजे, तो शब्द त्यापासून अगोदर अर्थपूर्ण शब्द बनवायचा. बघा, न र दा व त आहे, तर याच्यापासून काय होतं, व त न दा र म्हणजे शब्द तयार झाला वतनदार. काय शब्द तयार झाला, वतनदार. आणि पुन्हा काय सांगितलं आहे, त्या शब्दाच्या पहिल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. पहिला अक्षर व, शेवटचा अक्षर र, शब्द तयार झाला वर. वर म्हणजे काय, नवरा, पती, बरोबर. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द पत्नी. पत्नीला काय म्हणतात आणखी, वर, व धू, वधू. मग वधू कुठं आहे आपल्याकडं, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूयात 27वा प्रश्न. अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकापेक्षा 3 ने कमी केल्यास. अनुक्रमांक, हे बघा इथं अक्षरमाला दिलेली आहे आपल्याला. हे बघा अक्षरमाला आहे का, अक्षरमाला, आणि त्याचा क्रमांक एचा 1, बीचा 2, सीचा 3, डीचा 4 असा आहे. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे, अनुक्रमांकापेक्षा 3 ने कमी केल्यास, म्हणजे जो अनुक्रमांक आहे त्याच्यापेक्षा 3 ने कमी केल्यास जी गुणिले एच वजा एल बरोबर किती. या ठिकाणी मी लिहिलं पहा, जी गुणिले एच वजा एल. आपण काय करूयात, सुरुवातीला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अनुक्रमांकापेक्षा 3 ने कमी प्रत्येकाची किंमत लिहूया. जी पाहूया, जी किती नंबरला आहे, तुम्ही इथं पाहिल्यानंतर 7 नंबरला आहे. बघा हे 5, 6, 7. 7मधून जर आपण 3 कमी केले तर जीची किंमत येणार आहे 4. जीच्या खाली लिहिण्याऐवजी पुढे लिहितोय मी, हे गुणिलेला गुणिले चिन्ह. त्यानंतर एच, एच किती क्रमांकाला आहे, तर बघा 8ला. 8मधून 3 कमी करायचे म्हणजे राहणार आहेत 5. वजाला वजा चिन्ह देऊयात. आणि एल, एल कुठं आहे, इथं आहे. तर बघा 12 क्रमांकाला आहे. 5, 5, 10, 11 आणि 12. 12मधून 3 कमी केलं तर 9. अशा प्रकारची पदावली तयार झाली आपली. 4 गुणिले 5 गुणाकाराचा अगोदर करतो आपण, म्हणजे काय होणार आहे, 4 पंचे 20, 20 आणि त्याच्यातून वजा 9 करायचेत. 20मधून 9 जर कमी केले तर काय येणार आहे, 11. 11 मग असं कुठं आहे बघा बरं, 11. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया 28वा प्रश्न. पहा काय आहे, द्राक्षे चिकूपेक्षा स्वस्त पण संत्र्यापेक्षा महाग आहेत. अंजीर चिकूपेक्षा महाग पण फणसापेक्षा स्वस्त आहेत. सफरचंदाचा भाव द्राक्षा इतकाच पण पेरूपेक्षा कमी आहे. तर सर्वात स्वस्त फळ कोणते आहे. हे बघा, आता मी नाव अगोदरच लिहून घेतलेत, परंतु आपण नाव जसं येईल तसं लिहू शकतात. बघा आता पहिलं वाक्य वाचूया. द्राक्षे चिकूपेक्षा स्वस्त पण संत्र्यापेक्षा महाग आहेत. म्हणजे या 3 फळांची नावं लिहू शकता तुम्ही, द्राक्षे, चिकू आणि संत्री. मी पण लिहिलं आहे द्राक्षे, चिकू आणि संत्री. पहा, द्राक्षे चिकूपेक्षा स्वस्त. द्राक्षे चिकूपेक्षा स्वस्त म्हणजे चिकू काय आहेत, महाग आहेत. महाग असलं का त्याची रेषा थोडंसं लांब हो, आणि स्वस्त असलं का कमी करूया. समजा चिकू इथपर्यंत, तर द्राक्षे काय आहेत, चिकूपेक्षा स्वस्त. द्राक्षे चिकूपेक्षा स्वस्त म्हणजे द्राक्षे कमी किमतीला मिळत आहेत, म्हणून कमी रेषा ओढली आणि ही थोडीशी लांब ओढली. आता पुढं काय सांगितलं आहे बा, पण संत्र्यापेक्षा महाग. द्राक्षे चिकूपेक्षा स्वस्त, हे बघा स्वस्त लिहिलं, पण संत्र्यापेक्षा महाग म्हणजे संत्री अजून स्वस्त आहे. अजून स्वस्त आहे म्हणजे संत्रीची कमी रेषा. हे लक्षात आलं का पहा. त्यानंतर अंजीर चिकूपेक्षा महाग. हे अंजीर, हे बघा चिकूची लाईन इथपर्यंत आहे, महाग. मग अंजीर आणखी खाली जाणार आहे, जास्त महाग आहे म्हणून. अंजीर चिकूपेक्षा महाग पण फणसापेक्षा स्वस्त म्हणजे फणस आणखी
जास्त आहे. त्यानंतर बघा सफरचंदाचा भाव द्राक्षा इतकाच. बघा सफरचंदाचा भाव द्राक्षा इतकाच म्हणजे द्राक्ष जितका आहे तेवढा सफरचंदाचा भाव आहे असं म्हटलंय. द्राक्षा इतकाच पण पेरूपेक्षा कमी म्हणजे पेरूचा जास्त आहे. किती असेल ते असेल जास्त आहे. मग आपल्याला विचारलं तर सर्वात स्वस्त फळ कोणते, तर सर्वात कमी रेषा कुठली आली रे, संत्रे. म्हणजे स्वस्त काय सर्वात, संत्रे. कुठं आहे बरं, पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. यानंतर पाहूया 29वा प्रश्न. काय आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. पुन्हा प्रश्न वाचतो. अभिषेक, निखिल, प्रमोद व राम यांच्या आजच्या वयांची बेरीज 62 वर्ष आहे, तर 4 वर्षा अगोदर चौघांच्या वयांची बेरीज किती होती. हे पहा, अभिषेक, निखिल, प्रमोद आणि राम किती व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती आहेत, 4. आणि त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 62 वर्षे. याचा अर्थ काय, त्या चौघांची जे वय असतील त्या सर्वांची बेरीज केल्यानंतर वयांची कोणाचं कितीही असेल पण चौघांची बेरीज मात्र किती आहे, 62 आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, 4 वर्षा अगोदर, 4 वर्षा अगोदर म्हणजे पूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल. बरोबर, त्या चौघांच्या वयांची बेरीज किती असेल म्हणलं, चौघांच्या वयांची बेरीज. मग मला सांगा आज किती आहे त्या चौघांच्या वयाची बेरीज, 62 वर्ष आहे. बरोबर, मग काय होईल, 4 वर्षापूर्वी प्रत्येकजण, एक जण आहे का फक्त अभिषेक, अभिषेकचं वय किती कमी असेल त्यावेळी 4 वर्षापूर्वी, 4 वर्ष कमी असेल. निखिलचं सुद्धा किती वर्ष कमी असेल, 4 वर्ष कमी असेल. प्रमोदचं पण किती असेल, 4 वर्ष कमी असेल. आणि रामचं सुद्धा किती असेल, 4 वर्षांनी कमी असेल. म्हणजे एकूण चौघांचं वय बघा, नीट लक्षात घ्या, 4 गुणिले 4 म्हणजे 16 वर्षांनी कमी बेरीज येणार आहे. बरोबर, प्रत्येक जणाचं 4-4 वर्ष कमी आहे ना. मग काय काय विद्यार्थी नुसतं 4 वजा करतील, 62मधून 4 वजा केलं की 58 पर्याय असणार आपल्याला कुठंतरी. मग एकटाच वाढला का, सगळे वाढलेत की नाही, मग सर्वांचं सुद्धा वय कमी असेल. म्हणून आपल्याला आत्ताचं जे वय आजचं आहे 62, त्याच्यामधून त्या चौघांचे वय जे कमी वय होते पूर्वीचे 16 कमी झालं ते वजा करावं लागेल. आणि 6 आणि 6 12, हातचा आला 1 किंवा इथला कमी झाला 4, 46 वर्ष असेल. किती, 46. मग असा पर्याय आहे का 46 वर्ष आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा 30वा प्रश्न बघा, गणेश हा नीट लक्षात घ्या, गणेश हा रमेशचा पुतण्या आहे, तर गणेशच्या पत्नीच्या मुलाशी रमेशच्या आईचे नाते काय. जरा मी सुद्धा नातेसंबंधाच्या प्रश्नाला थोडासा म्हणजे व्यवस्थितपणे तुम्हाला सांगू शकत नाही, तरी पण सांगतो. हे पाहता, या ठिकाणी आपण काय करायचं, गणेश हा रमेशचा पुतण्या आहे. गणेशची आकृती काढू आपण. आपल्याला हा गणेश, हा कोण आहे, गणेश. बरं का, हा रमेशचा पुतण्या आहे, हा रमेश. लगेच काय त्याला, रमेश. हा गणेश हा रमेशचा पुतण्या आहे म्हणजे ह्यांच्यातलं नातं. हा पुतण्या म्हणजे तो रमेश चुलता आहे, पुतण्या. बरोबर, पुढं काय सांगितलं आहे, तर गणेशच्या पत्नीच्या मुलाशी म्हणजे गणेशची पत्नी. आता इकडं ही गणेशची पत्नी आणि ह्या दोघांचा मुलगा, हा मुलगा दोघांचा. मुलाशी बघा, रमेशच्या आईचे नाते काय. आता इकडं रमेशची आई, ही रमेश, तिची आई, रमेशची ही आई आहे, रमेशची आई. आणि ह्या काय म्हटलेलं आहे आपल्याला, बघा, गणेशच्या पत्नीच्या मुलाशी रमेशच्या आईचे नाते काय. मुलाशी म्हटलं ह्याच्याशी ह्या आईचे नातं
काय असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा मी एवढा कालवा केला आहे, हे केलं आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, गणेश हा रमेशचा पुतण्या आहे. गणेश हा इथं लिहिलेलाच आहे मी पुतण्या आहे, म्हणजे हा चुलता आहे. तर गणेशच्या पत्नीच्या ही पत्नी त्याचा मुलगा, पत्नीच्या मुलाशी रमेशच्या आईचं नात. रमेशची आई म्हणजे काय असणार आहे? हे बघा, रमेशची आई म्हणजे गणेश जरी पुतण्या असला तरी गणेशच्या वडिलाची आई आणि रमेशची आई एकच असणार ना. म्हणजे गणेशची ती काय आजी आहे, गणेशची आजी, रमेशची आई ती गणेशची आजी. आणि मग गणेशच्या पत्नीच्या म्हणलंय, गणेशच्या पत्नीच्या मुलाची म्हणजे गणेशच्या बी मुलगाच ना, गणेशचा मुलगा. त्याचं नातं काय? तर वडिलाची आजी म्हणजे काय असणार आहे? या मुलाची पणजी असणार आहे. काय असणार आहे? पणजी. वडिलांची आजी म्हणजे त्याची पणजी. असं कुठं आहे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया 31वा प्रश्न. काय? पुढील संख्या मालिकेतील चुकीचे संख्यापद ओळखा. हे पहा, संख्या मालिकेचे चुकीचे म्हटलं की नाही, आपल्याला इकडं पाहत असताना लक्षात येतं की ह्या संख्या काय होत आहेत? वाढत जात आहेत. तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे कितीनं वाढत जात आहेत. तर आपण बघूयात. हे बघा, ह्या दोघांचा विचार केल्यानंतर वाढलेली आहे संख्या +5 +5, 5नं मोठी झाली. त्यानंतर इथून पुढं पाहिल्यानंतर आणखी तुमच्या लक्षात येईल कितीनं मोठी झाली? +6. बरोबर. त्यानंतर इथून जर पुढं घेतलं 26 आणि किती 35, तर इथं आलेलं आहे +9. त्यानंतर इथून जर पुढं पाहिलं आपण तर 35 +6 आलेलं आहे. त्यानंतर बघा, इथंच काहीतरी घोळ आहे, इथं वाढत गेलेलं आहे आणि त्यानंतर मात्र काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. मग आपल्याला इथं बघावं लागेल, 5 वाढलं होतं, 6 वाढलं होतं, यानंतर काय वाढायला पाहिजे होतं? 7 वाढलं पाहिजे होतं, म्हणजे +7 झालं पाहिजे होतं इथं. मग इथं जर +7 झालं असतं तर संख्या काय आली पाहिजे होती? 26 मध्ये 7 मिळवल्यानंतर 33 यायला हवी होती. काय यायला हवी होती? 33. पण इथं 35. पण पुढं होतं आहे का बघूया. 33 मध्ये पुन्हा किती मिळवायला पाहिजे? 7 म्हणल्यावर +8. 33 आणि 8 41 बरोबर आले. पुन्हा 41 मध्ये 9 मिळवायला पाहिजे होतं, तर 50 बरोबर येतं आहे. आणि पुन्हा 50 मध्ये 10 मिळवायला हवं होतं, 60 आलेलं आहे. म्हणजे आपल्याला अडथळा कोण निर्माण करतोय संख्या मालिकेला? 35 अंक. त्याऐवजी काय पाहिजे होतं? 33. मग गटात न बसणारा किंवा संख्या मालिकेत चुकीचं पद कोणतं येत आहे? 35 हे येत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं ना? ओके. यानंतर पहा 32वा प्रश्न. खालील प्रश्न आकृती आरशासमोर धरल्यास तिची प्रतिमा कशी दिसेल हे दिलेल्या पर्यायातून शोधा. सोपा प्रश्न आहे की नाही? नवोदयाला बऱ्याच वेळा सोडवलेत आपण, त्यामुळे अडचण नाही. हे बघा, ह्या हाताचा भाग खालच्या बाजूला या बाजूला आहे, तो कुठं असला पाहिजे? त्याच्या विरुद्ध बाजूला असला पाहिजे. विरुद्ध बाजूला इथं तर नाही, हा पर्याय कटला. बरोबर. इथं दिसू शकतो आहे असं समजूयात. इथं पाहू, हे तर खालचं वरचं खाली केलं आहे, हा पण पर्याय नाही. आणि हे पण त्याच पद्धतीनं केलं आहे, हा पण पर्याय नाही. सरळ उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 आहे. यानंतर पाहूया खालील प्रश्न आकृती. 33वा प्रश्न आहे. खालील प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी केली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते शोधा. पाण्यातील प्रतिबिंब म्हणलं की खाली मुंडकं वर पाय, वरची बाजू खाली, खालची बाजू वर. ही रेषा अगोदर खाली पाहिजे मला. बरोबर. खाली इथं आहे, इथं तर वर आहे, येणारच नाही. इथं रेषा खाली आहे, इथं पण वर आहे, येणारच नाही. म्हणजे बघा, सरळ 2 पर्याय कटले. आता राहिले 2. आता डावीकडं आहे, बरोबर आहे की नाही? तर ते डावीकडेच राहणार आहे ना. हे अक्षर डावीकडेच राहणार, फक्त उलटं होणार आहे. इथं इकडचं अक्षर इकडं कसं काय घेतलं? चुकलं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34-35 यासाठी सूचना. प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी आकृत्यातून निवडा.
हे बघा आता प्रश्न आकृतीशी जुळणारी म्हटलंय, म्हणजे जशाच तशी तंतोतंत माहीत आहे की हुबेहूब. अरे नवोदयमध्ये अशा आकृत्या पाहिल्यातच की जशाच तशी. मग बघा वरचे तिन्ही रकाने रिकामे पाहिजेत, इथं नाही, हा कटला. इथं आहे, इथं आहे, इथं आहे. त्यानंतर खालच्या ह्याच्यामध्ये मधल्यात वर्तुळ पाहिजे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही, हा पण कटला. त्यानंतर खालच्या ह्याच्यामध्ये अधिक वजा पाहिजे, अधिक वजा, अधिक, हे तर कटलेलं आहे ना, इथं वजा अधिक आहे, हा पण कटला. मग उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. यानंतर खाली पाहूयात. अगोदर पाहूया 35वा प्रश्न. या बाजूला रंगवलेला आहे, वरच्या ह्याच्यात रंगवलेला आहे, 1 मध्ये रंगवलेला आहे, 2 मध्ये पण आहे, 3ला उलटं दिलं, कटला. 4ला आहे. त्यानंतर खालचा पाहूया बा, डाव्या बाजूला रंगवलेला आहे, बरोबर, 1ला आहे, 2ला आहे, 3ला आहे, 4ला बी आहे. पण 3चं बघायची गरजच नव्हती आपल्याला. त्यानंतर आपण पाहूया इकडच्या बाजूचा, इथं स्टार आहे वरच्या बाजूला ते, तर इथं आहे 1ला, इथं खाली दिलेले आहे म्हणून हे कटला, इथं पण आहे. त्यानंतर खालच्या याची स्टार पाहूयात, इथं आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. त्यानंतर आपण काय पाहणार, मधली स्टार पाहूयात. मधली स्टार इथं आहे, मधली स्टार इथं पण आहे, पण ती कशी आहे? पूर्ण रंगवलेली आहे. 1 मध्ये रंगवलेली आहे का? नाही रंगवलेली, म्हणजे कटला. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 36 ते 39 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध आहे तोच संबंध शेवटच्या 2 पदात आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदासाठी योग्य तो पर्याय निवडा, असं शोधा असं दिलेलं आहे आपल्याला. हे बघा 36, नफा तोटा, मी इथं लिहिलेलं नाही, नफा आणि तोटा. हे बघा हे कसले शब्द आहेत? नफा आणि तोटा विरुद्धार्थी शब्द आहेत, बरोबर. मग आपल्याला दिलेला आहे आयात. आयात म्हणजे काय रे? आयात या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना कळत नाही. आयात म्हणजे आपल्याकडं कमी असणाऱ्या वस्तू इतराकडून मागविणे. इतर देशाकडून सुद्धा आपण काही वस्तू मागवतो जे आपल्याकडं कमी प्रमाणात असतात. मग आपण काही वस्तू पाठवत पण असू ना दुसऱ्या देशाला, त्याला म्हणतात निर्यात. आपल्या देशामध्ये जास्त पिकणारा माल इतर देशामध्ये पाठवला जातो, त्याला निर्यात म्हणतात. हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहे. मग निर्यात कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये, तर पर्याय क्रमांक 4, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूयात 37वा प्रश्न. काय आहे प्रश्न बघा, 243ला 24, 243ला 24 तर 175ला काय? ह्या दोन्हीचा काय संबंध आहे तसाच आपल्याला पुढं बघायचा आहे. 2 गुणिले 4 गुणिले 3 यांचा गुणाकार येतो बघा, 2 8 त्रिक 24. मग इथं पण आपल्याला तेच करावं लागेल, 1 गुणिले 7 गुणिले 5, 1 न 7ला गुणलं 7, 7 5 35. मग आपल्याला पर्यायामध्ये 35 कुठं दिसतंय का? आहे. कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया 38वा प्रश्न. आकृती पहा, बुद्धिमत्तेमध्ये मार्क जास्त पडले पाहिजेत, आकृत्या बऱ्याच आहेत. इथं समसंबंधचीच आकृती आहे बघा. हा भाग उजवीकडे रिकामा आहे, तर इथं काय केलं आहे? डावीकडं, म्हणजे ही आकृती उलट केली. उजव्या बाजूला होती ती डाव्या बाजूला केली. आपण पण ह्याचं उलटच करावं लागेल. वर आहे ते खाली असलं पाहिजे. खाली कुठं आहे? तर यामध्ये तर नाही, इथं पण नाही, बरोबर. मग 3 मध्ये आहे आणि 4 मध्ये आहे समजा. आता काय करावं लागेल आपल्याला? रंगवलेला भाग होता गोल, ते न रंगवलेलं असलं पाहिजे. मग इथं न रंगवलेलं आहे ते रंगवलेलं असलं पाहिजे, आणि कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया प्रश्न 39. 1 2 3 4 5 6 6 बाजू असणारी आकृती, त्याला आपण षटकोन म्हणतो. किती बाजू आहेत? 6. आणखी एकदा बघा, 1 2 3 4 5 6 6 बाजू आहेत. तर काय केलं आहे? त्यातल्या इथं आयत काढला आहे आणि मध्ये 2 रेषा आहेत. म्हणजे पहिल्या आकृतीला 6 बाजू होत्या, तर 6 रेषा इथं पण आहेत, 6 रेषाखंड आहेत. आता इथं आपल्याला 5 बाजू असलेली आकृती म्हणजे पंचकोन दिलेला आहे.
याला 5 बाजू आहेत, तर 5च असल्या पाहिजे. इथं जर पाहिलं तर 3 आणि 1 4, इथं पाहिलं तर 4 आणि 2 6, इथं 4 आणि 1 5, इथं तर काय होतं आहे 5 आणि 1 6 होतात. नीट लक्षात घ्या, इथं किती होत्या बाजू 6, तर 6ला वरच्या 4 मध्ये 2 असं 6च ठेवलं आहे. मग इथं किती आहेत 5, तर 5च ठेवलं पाहिजे. असं कुठं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये 5च आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पहा 40वा प्रश्न. 394ला 943 तर 638ला किती? 394 आणि 943 या दोन्हीचा विचार करताना आपण हे संख्या वाढलेली आहे हे सगळंच मान्य आहे, पण आणखी या ठिकाणी जर पाहिलं तर तेच अंक दिसत आहेत दोन्हीत पण, फक्त मागं पुढं केलेले आहेत. म्हणजे पहिला बघा, हा इथं मधला जो अंक आहे मधला तो 1 नंबरला आणलेला आहे, बरोबर. आपण पण इथला मधला अंक 1 नंबरलाच आणूयात, 1 नंबरला आणूयात. म्हणजे काय येणार, मी खाली लिहितो फक्त पुढे लिहिण्याऐवजी 3 येणार इथं, बरोबर. त्यानंतर 2 नंबरला अंक कुठला आहे, 3 नंबरचा अंक 2 नंबरला घेतला आहे, मग आपण पण 3 नंबरचाच अंक 2 नंबरला घेऊ ना. तर काय येणार आहे 3 नंबरचा अंक 8. आणि पुन्हा काय केलं आहे पहिला शेवटी, मग पहिला आपण पण शेवटी घेऊयात. काय संख्या तयार झाली 386 आहे का कुठं, तर आहे पर्याय क्रमांक 1. काही अवघड नव्हतं, काही अवघड नव्हतं. 41वा प्रश्न. सोबतच्या वेणाकृतीत त्रिकोण, वर्तुळ व चौकोन यांच्या छेदल्या न गेलेल्या भागातील संख्यांची एकूण बेरीज किती? बघानो, इथं याचा अर्थ समजायला थोडासा अडचण आहे. मला सुद्धा सुरुवातीला थोडीशी अडचण वाटली, म्हणजे नेमकं काय म्हणायचं या प्रश्नातून. तर पहा, वेण आकृतीत त्रिकोण, वर्तुळ व चौकोन यांच्यात छेदल्या न गेलेल्या भागातील संख्याची एकूण बेरीज. यांच्यात छेदल्या न गेलेल्या म्हणजे तिन्ही तासा नव्हे, कुठल्या पण भागात नसली पाहिजे, ती दोघात नसली पाहिजे, म्हणजे स्वतंत्र असली पाहिजे. लक्षात आलं का मी काय बोललो ते? स्वतंत्र, एकतर वर्तुळात पाहिजे, नाहीतर त्रिकोणात पाहिजे, नाहीतर चौकोनात पाहिजे, पण कोणत्याही दोघात नको, कोणत्याही तिघात नको. आता क्लिअर झाला का प्रश्नाचा अर्थ? मग आता करूयात. वर्तुळात कोणकोणत्या दोन आहेत संख्या फक्त वर्तुळात असणाऱ्या? तर 7 अधिक 5, बरोबर, ते झाले 12. त्यानंतर फक्त त्रिकोणात कोणते आहेत, म्हणजे कुठं छेदलेल्या नाहीत, फक्त त्रिकोणात आहेत. ते त्रिकोणात आहेत 8 आणि 9, 8 अधिक 9 बरोबर झाले 8 9 17. आणि फक्त चौकोनात आहेत अशा संख्या किती आहेत बघा बरं. कारण का फक्त याच्यातलं घेतोय आपण, ते छेदलेल्या नाहीत एकमेकात. मग 4 8 आणि 5, 8 अधिक 4 अधिक 5, तर काय होणार आहे 8 आणि 4 12 आणि 5 17. मग यांची बेरीज करू. 17 दुनी 34, 6 आणि इथं हातचा 1 36, 46 बेरीज झाली. मग आता 46 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हे लक्षात आलं का? बघा प्रश्न काय आहे बघा, त्रिकोण, वर्तुळ व चौकोन यांच्या छेदल्या न गेलेल्या, हे कुठं ना कुठं. इथं तुम्ही म्हणाल सर हे का घेतलं नाही, हे छेदलं गेलं आहे ना इथं, आहे की नाही. हे पण छेदलं गेलेलं आहेत ह्या संख्या. न छेदलेल्या म्हणजे फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या. ओके. यानंतर पाहूया 42वा प्रश्न. काय आहे बघा प्रश्न, आता थोडंसं नीट समजून घ्यावं लागेल बरं का प्रश्न. आज रविवार असून, आज कोणता वार आहे हे बघा, इथं लिहितो मी, आज इथंच लिहितो असं थोडंसं बाहेर. आज कोणता वार आहे, रविवार आहे. खरं नाही पण समजा ना आजच रविवार आहे. आज रविवार आहे असून परवाच्या पूर्वी, परवा म्हणजे हे बघा काल काय असेल, शनिवार असेल, बरोबर. आणि परवा काय असेल, परवा शुक्रवार असेल, बरोबर. आता म्हटलंय परवाच्या पूर्वी 3 दिवस, पूर्वी 3 दिवस म्हटले, म्हणजे हे 2 दिवस आणि आधीचे 3 दिवस, अजून हे 2
आणि परवाच्या पूर्वी 3 दिवस सप्टेंबरची 12 तारीख होती. म्हणजे बघा त्यावेळेला सप्टेंबरची किती तारीख होती? 12 तारीख होती असं म्हटलंय. 5 दिवसापूर्वी झाले हे 2 दिवस आणि 3 दिवस 5 दिवसापूर्वी. मग आज किती तारीख असेल तर त्याच्यामध्ये 5 मिळवावं लागेल ना. 12मध्ये 5 मिळवावं लागेल म्हणजे 17. म्हणजे आज रविवारी कोणती तारीख आहे? 17 सप्टेंबर ही तारीख आहे. 12 आणि 5 17 बरोबर 17 सप्टेंबर आहे. आता काय म्हटलंय तर उद्याच्या नंतरच्या 5व्या दिवशी उद्या मला सांगा उद्या कोणता वार असेल किंवा तारीख कोणती असेल. आपल्याला तारीख काढायची म्हटल्यानंतर उद्याच्या नंतर उद्या तारीख असणार आहे 18 बरोबर. उद्या तारीख असणार आहे 18. वार जाऊ दे आपल्याला वार विचारला नाही पण लिहितोय मी. समजा सोमवार असणार. उद्याच्या नंतरच्या कितव्या दिवशी म्हटलंय? 5व्या. म्हणजे अधिक 5 करावं लागेल आपल्याला याच्यामध्ये. 5 म्हणजे काय येणार आहे बघा बरं? 23. काय तारीख असेल? 23. वार विचारलेलाच नाही आपल्याला. वार विचारला असतं तर वार पण काढला असता आपण 5 दिवसानं पुढे गेलो असतो. पण गरजच नाही आपल्याला. मग काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण 43वा प्रश्न पाहूयात. महेशला एका दोरखंडाचे समान लांबीचे 21 तुकडे करायचे आहेत. त्यासाठी प्रथम त्याने दोरखंडाची दोन्ही टोके एकमेकाशी जुळवून घेतली व त्याला हवे असलेले तुकडे मिळवण्यासाठी तो दोरखंड किती वेळा कापावा लागेल. आता बघा मी या ठिकाणी एक न टोकं जुळवता दोरखंड घेतलेला आहे. आता इथं बघा तुम्ही कधी पण विचार करायचा सिंगल असल्यावर आणि ते टोकं एकमेकाला जुळवल्यानंतर परिस्थिती वेगळी निर्माण होते. आता सिंगल असल्यानंतर जर मला 21 तुकडे करायचे असतील 21 किती तुकडे करायचे आहेत? सिंगल म्हणतोय बरं का मी हे वरचा 21 तुकडे किती करायचे आहेत? तुकडे 21. तर 1 न कमी वेळा कापावं लागतं. म्हणजे कापावं कितीला वेळा लागेल? कापावे लागेल 20च वेळा. किती वेळा? कुणासाठी सांगितलं मी? हे वरच्या ह्याच्यासाठी. पण आता हेच आहे. हेच जर आपण तुकडे जुळवले आणि तुकडे किती करायचे त्याचे पण? तुकडे किती करायचेत? 21 तुकडे करायचेत. मान्य? तर काय करायचं सांगतो तुम्हाला. अगोदर त्यातला एक तुकडा इथं शेवटी राहणारा शिल्लक एक वजा करा. त्यातून तुकडे जुळवलेले असल्यावर वजा करा. किती राहिले भाग? 20. आता 20 भाग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का? तर त्याच्या निम्म्या वेळा भागिले 2 करा. त्याला भागिले 2 म्हणजे काय आलं? 10. तर 10 वेळा काय करावं लागेल? कापावे लागेल. किती वेळा? 10 वेळा. तुम्ही म्हणाल कसं तर दाखवतो. हे पहा 1 वेळा कापलं 2 तुकडे झाले. 2 वेळा कापलं 4 तुकडे झाले. 3 वेळा कापलं 6 झाले. 4 वेळा कापले 8 झाले. 5 वेळा कापलं 10 झाले. 6 वेळा कापले 12 झाले. 7 वेळा कापले 14 झाले. 8 वेळा कापले 16 झाले. 9 वेळा कापले 18 झाले. 10 वेळा कापले 20 झाले. आणि हा इथला राहिला का? हा एक तुकडा राहिला 21वा. समजलं का? बघा ही संकल्पना समजली तर तुम्ही चुकणार नाही. नाहीतर असा प्रश्न चुकेल आणि परीक्षेमध्ये मात्र निश्चित येणार आहे. असे प्रश्न येतात. ओके. यानंतर पाहूयात आपण 44वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? हे बघा आपल्याला या ठिकाणी आकृती दिलेली आहे. हे चौकोन दिलेला आहे. मध्ये एक संख्या आहे बाजूने 4 आहेत. इथं असं सगळीकडे आहे. तर इथं काय आहे माहिती आहे का? एकाच सांगितलं की तुम्ही उत्तर पाठवा लगेच पुढं. ह्या कडच्या सर्व अंकांची बेरीज करा बरं. 8 + 9 + 2 + 5 आणि त्याला काय करायचं? भागिले 3 करायचं. जी बेरीज आहे त्याला. मग बघा बरं बेरीज काय येते?
8 आणि 9 17 आणि 2 19 आणि 5 24ला भागलं 3 उत्तर काय आलं रे 8. आलं की नाही. आता दुसऱ्यात करून बघा बरं पटकन. तुम्ही माझ्या अगोदर करायला पाहिजे. बघा 5 + 4 + 3 + 6 भागिले 3नच भागायचं आहे. बघा 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 6 18 18 भागिले 3 बरोबर 6 आहे. इथं 6 आहे. आता तिसऱ्यात बघा बरं काय केलं आहे. पर्याय तिसरा जो आहे तो आपल्याकडं म्हणजे ती पर्याय नाही आकृती 3 बघा 12 + 8 मी तोंडी करू शकतो बरं का आता +4 + 6 भागिले 3नच भागायचं आहे सगळी ठिकाणी. 12 आणि 8 20 आणि 10 30 30ला जर 3न भागलं तर काय येतं वेळानो 10 दिलेला आहे मध्ये 10. आता बघा बरं किती सोपं आहे की नाही सोपं. काय करावं लागेल 8 + 9 + 5 + 5 भागिले 3 9 आणि 8 17 आणि 10 27 आणि 27ला 3न भागायचं तर उत्तर येणार आहे 9. कुठं आहे 9 पर्याय क्रमांक 4 मध्ये 9 आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहू आपण 45वा प्रश्न. काय बघा सोबतच्या घनाकृतीत एकूण घनठोकळे किती आहेत. हे बघा आपल्याला घनठोकळे विचारले का सोपा प्रश्न असतो परंतु आपण नीट समजून घेत नाही. घनठोकळ्यांची संख्या काढायची आपल्याला तर ते थर एक म्हणजे सगळ्यात खालचा थर बघायचा. सगळ्यात खालचा थर समोर दिसणारी 1 2 3 4 आणि ओळी किती आहेत त्याच्या 2 म्हणजे हे 4 आणि ह्याच्या मागच्या ओळीला 4 म्हणजे थर 1 मध्ये किती आहेत 4 × 4 बरोबर 16. कोणाची काय अडचण नसो. यानंतर दुसरा थर बघा 1 2 3 4 समोरून 4 दिसतात आणि त्याच्या लाईन किती आहेत 2 म्हणजे दुसरा थर सुद्धा काय आहे 4 × 4 म्हणजे 16च. आता आपण पाहूया. आता तिसरा थर जर पाहायला गेलं तर इथं मधलाच भाग नाही. इथं मध्ये नाहीत मध्ये ठोकळे. मग इथले 2 हे बघा समोर दिसणारे 2 आणि लाईन 2ची बरोबर म्हणजे 2 × 2 येणार आहे. थर 3 बघूयात आपण. थर 3 त्याच्यामध्ये काय एक 2 × 2 आणि इकडं मात्र काय आहे इकडच्या लाईनला फक्त 1 × 2 म्हणजे 2च आहेत. इकडं किती आहेत 1 × 2 म्हणजे 2च आहेत म्हणजे इथले 4 आणि इथले 2 म्हणजे 6 आहेत या लाईनला बरोबर. आता त्याच्या पुढची लाईन बघा त्याच्या पुढची ओळ इथं पण वर 4 आणि हे 2 बरोबर आहे की नाही. हे 2 असे 2 4 आणि हे पण 4 म्हणजे 2 6 म्हणजे थर 4ला पण कसं आहे बरोबर यांच्याप्रमाणेच 4 आणि 2. आता ह्या सगळ्यांची करा बेरीज 16 आणि 16 32 आणि 4 32 4 36 36 आणि 2 38 38 आणि 4 42 आणि 2 44. काहीतरी चुकलं. कुठं चुकलं 4 × 16 केलं का आपण इथं 4 2 8 करायला पाहिजे होतं. हे बघा काय चूक केली आपण 2चीच लाईन आहे ना 4 4 × 2 इथं 8 यायला पाहिजे होतं. 4 × 2 8 इथं पण दुसऱ्या लाईनला पण 4 × 2च आहे ना 8च पाहिजे 8. आता तिसऱ्या ओळीला इथले बरोबर आहेत 6 दोन्ही मिळून आणि इथं पण 6. आता बघा 8 8 16 आणि 4 20 20 आणि हे 8 28 यायला पाहिजे 28. मग कुठं आहे 28 बघा बरं पर्याय क्रमांक 2 मध्ये. काय पहा इथं आपण 4 लाईन धरली 4 × 16 धरली 2च आहेत ना ओळी 2 4 × 2 8 पाहिजे. ओके. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 46 ते 50. यासाठी सूचना आहे खालील प्रश्नात दिलेल्या गटाशी जुळणारे पद शोधा. 46वा प्रश्न काय पहा हृदय यकृत मेंदू
हे तिन्ही आपल्या शरीराचे अवयव आहेत, पण कसे अवयव आहेत? आंतरिंद्रिय आहेत. इंटरनल ऑर्गन्स असं सुद्धा म्हटलं जातं. बाह्य इंद्रिय नाहीत ते. मग आपल्याला आंतरिंद्रियच पुढे असणाऱ्यापैकी शोधावं लागेल, जे शरीराच्या आत असतं. नाक बाह्य इंद्रिय आहे, कान बाह्य इंद्रिय आहे, डोळे बाह्य इंद्रिय आहेत, फुफ्फुस मात्र काय आहे आपलं? आंतरिंद्रिय आहे. शरीरात असतं की नाही? का कुणाचं फुफ्फुस वर आहे असं कानासारखं? नाही ना? हां, मग आंतरिंद्रिय आहे. कसं असेल? ओके, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता 47वा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाचे 4 समान भाग केलेले आहेत. पावभाग रंगवलेला आहे. या ठिकाणी पण एक आयताकार आहे, त्याचे पण 4 समान भाग केलेत आणि त्याचा एक भाग रंगवला आहे, म्हणजे पावभाग रंगवला आहे. या ठिकाणी पण 4 समान कप्पे आहेत, त्यातला एक कप्पा रंगवला आहे, म्हणजे पावभाग रंगवला आहे. मग आपल्याला पर्यायात सुद्धा पावभाग रंगवलेलीच आकृती शोधावी लागेल. पहिल्यामध्ये पाहिलं 1 2 3 आणि हा रंगवला आहे असं समजू नका. हे किती जास्त आहे? 5 समान भाग केलेत आणि 2 रंगवलेत, म्हणून हे उत्तर येत नाही बरं का. तुम्हाला वाटेल 3 रिकाम आहे आणि 1 रंगवलं आहे, झालं, लिहा उत्तर. असं होत नाही. त्यानंतर बघा, हे वर्तुळ आहे, पण वर्तुळाचा पावभाग रंगवायला पाहिजे तर जास्त रंगवला आहे, हा जास्त रंगवला आहे, म्हणून हे पण नाही येणार. इथं त्रिकोणाचे 4 समान भाग केलेत आणि 1 रंगवला येऊ शकतं, पण पुढं बघू अगोदर. 4 इथं तर 4 समान भागापैकी 2 रंगवले, हे तर कधीच येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूयात 48वा प्रश्न. मुंबई, जयपूर, चंदीगड. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, जयपूर राजस्थानची राजधानी, चंदीगड पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे.